हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग्समध्ये. मंडळी, आमचं जेवण झालं आणि आम्ही खाली जरा राऊंड मारायला आलो. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमच्या इथे एरियातलं हे बुद्ध विहार आहे. आमच्या समोरच येतं हे. आता तिकडे तयारी आता चालू होईल. आता 14 आपल्या एप्रिलची, बाबासाहेबांच्या जयंतीची. आणि आम्ही इथे आलो, बोललो जरा थोडंसं शूट करतो म्हणून केलं. कामावरनं मी निघालो आणि आज बेत केला की मिसळपाव बनवायचा, म्हणून मी इथे अय्यंगार बेकरीमध्ये आलो पाव घेण्यासाठी. तर मला इथे माझे सबस्क्रायबर पण भेटले. कोकणी चेतन. चला आता निघतो घरी जायला. मंडळी, आता कामावरनं निघालो आहे आणि आता जाता जाता जातो डीमार्टला तांदूळ वगैरे बघायचं आमचा बोलली आहे. तिचा पण लाईव्ह चालू होता, तिने खूप वेळ लाईव्हला होती. फोन नाही करत, जातो डायरेक्ट आणि घेऊन जातो. चला बाय. हे बघा मंडळी, मी जाऊन आलो डीमार्टमध्ये. सॉरी जरा तिथे शूट नाही करता आलं. मी डीमार्टमध्ये पण गेलो, बाजारात पण गेलो आणि हे बघा हे सगळं घेऊन आलो आहे. हे दुकानात गेलेलो, तिथून बघा हे आणलं आहे, असं सगळं साहित्य आणलं आहे. बडीशेप वगैरे ममता बनवते, त्याचं सगळं मुखवास असं त्यात सगळं आहे. आणि ह्या डीमार्टमधून सगळं घेऊन आलो आहे मी. आणि मेन तांदूळ घेऊन आलो आहे. बघा, तांदूळ आणायचे होते ना, ते घेऊन आलो मी. आणि स्पेशल हे पण आणलं आहे मी. जरा बघूया काहीतरी बनवूया. पॉपकॉर्न घेऊन आलो आहे, उद्या बनवणार आहे मी. काय म्हणता? आता बसले इकडे, चहा पिते. चहा घेतो आता. आणि अनामिका पण बघा. तर या मंडळी, सर्वांनी चहा प्यायला. आणि बघा लाईव्हला पण येणार आहोत, तर या लाईव्हला तुम्ही पण जॉईन व्हा. काय बघा मंडळी, आज ममताने कसं स्पेशल मस्तपैकी मच्छी बनवली आहे. या हलवा फ्राय केला आहे. थोडा मला खूप मन झालं त्यामुळे टेस्ट घेतली थोडी लगेच. आणि हे बघा मस्त असा रस्सा आहे, कोलंबीचा रस्सा आहे. कोलंबीचा रस्सा आहे. मस्त झालं आहे. इकडे भात. ममता इथे बसले आहेत. थँक्यू ममता. या सर्वांनी जेवायला. बरोबर झालं, मस्त झालं, एकदम खूप टेस्टी, एक नंबर झालं आहे. या सर्वांनी जेवायला. मी पण आता जेवण घेतो पटापट. हॅलो नमस्कार मंडळी. काय ना, आज सुट्टी आहे ऑफिसला. आज काय महावीर जयंती पण आहे, त्यामुळे सुट्टी आहे. तर मी घरीच आहे. आणि आज जरा लेटच झालं, कामं सगळी आवरली आहेत. आज उठल्यानंतर काय काय कामं केली मी दाखवतो. आणि आमचं जेवण वगैरे पण झालं आहे. ममता थोडा रेस्ट करते आतमध्ये. बघा मंडळी, असं छानपैकी असं गार्डनिंग केलं आज मी पूर्णपणे. हे सर असेल तुम्हाला सगळं लावून घेतलं. हे सगळी रोपं सगळी लावून घेतली. आणि ह्याच्यामध्ये मी खत पण घातलं, कंपोस्ट खत जे आणलं होतं ते. बघा सगळं लावून घेतलं. ही पूर्ण वेल इकडे लावून घेतली मी. मला दिसत असेल बघा, पूर्ण वेल इथपर्यंत लावून घेतली. अशी खूप वेल अशी खराब झाली होती, त्या वेली काढून टाकल्या. आणि हे पूर्ण असं कंपोस्ट खत पण घातलं आहे बघा. कुंड्यांमध्ये दिसत असेल तुम्हाला, ब्लॅक कलरचं असं. तर आज असं सगळं हे काम करून घेतलं. इकडे मशीन पण लावून घेतली कपड्यांची. मंडळी, सकाळपासून वेळ गेला, सगळी कामं आटपली. आता जेवण पण झालं आहे आमचं. आणि ममता आतमध्ये रेस्ट करते. बघूया आता आलं तर लाईव्ह येऊ आम्ही तिच्या चॅनलला, ममता आणि अनामिका. आणि अनामिका पण आहे, ती पण जरा खूप मस्ती करते. आणि तिला बोलतो ना, गरमीचा तिला पण त्रास होतो आहे. सध्या गरमी खूप वाढली आहे ना, त्याच्यामुळे. मग ती गेली आता पलंगाच्या खाली जाऊन लपली, नाही तुम्हाला दाखवलं असतं. चला, मी त्या तुळशीची पानं खाऊन घेतो. आणि मी काहीतरी स्पेशल असं थोडंसं बनवणार आहे. मी काय डीमार्टमधून आणलं आहे, तुम्हाला दाखवतो मी काय बनवणार ते आज. काहीतरी असं चटपट असं खायला आणलं, दाखवतो तुम्हाला मी बनवणार ते. आणि हे बघा मंडळी, इकडे पिंजरा पण मी धुवून ठेवला असा अनामिकाचा, छान असा स्वच्छ असं. आणि अनामिका आता पलंगाच्या खाली गेली आहे, दाखवलं असतं तुम्हाला. हे बघा ममता इकडे अशी झोपली आहे मंडळी. तिला कंटाळा आला आहे, खूप थकवा आला आहे तिला त्याच्यामुळे. हे बघा ममता, काय बोल. आता जेवलो ना, जरा असंच जरा पडले ते असं. ममता, मी तुला काही स्पेशल करून देणार आहे. मी काल घेऊन आलो डीमार्टमधून. आता केल्या तुला दाखवतो केल्यावर. मंडळी तुम्हाला पण मी दाखवतो काय बनवणार ते आज. मी करणार आहे आणि ममताला ते खायला देणार आहे. तर माझा नवरा कुणाचा. बघा ममता खुश झाली आहे बघा. किती माझा नवरा कुणाचा, काय आणलं ते ओळखलं मी. ओळखलंय तिने, पण तुम्हाला पण दाखवतो आता करताना, तुम्ही बघतीलच. मंडळी, आता आम्ही बघा बनवत आहे ते. मी आणलं डीमार्टमध्ये ते खूप पॉपकॉर्न. आता बनवत आहे, बघा ममताला कसं आवडतं ते. बघा मस्त पॉपकॉर्न इज रेडी.
त्यांना दाखवूया का आपण किती? याच्यामध्ये काय टाकायचं का असं विचारतोय म्हणता. हे घे. मी चालली शॉपिंगला. नाही, काय टाकायची गरज नाही. चांगलं. तुला ते उपाशी आहे. कोणता फ्लेवर आहे पॉपकॉर्न? हा गोल्डन फ्लेवरचा आहे मीर. मला पाहिजे चिकन ते बरं. मंडळी आता आम्ही खाऊन घेतोय पॉपकॉर्नचा आनंद घेत घेत. बोलत असतो अनामिका बघा तिकडे आहे आणि ममताचा लाईव्ह चालू आहे. हा किरण दादा ओके तो पण येत राहा लाईव्हला ममताच्या माझ्या पण. फ्रंट कॅमेरा नमस्कार. जय भीम जय संविधान. विमल देवकर काय हे बघा मंडळी अनामिकाचे लाड चालू आहेत. तिला भरवते ममता बघा खायला. ते स्वतःहून खात नव्हती बिया म्हणून तिला आता भरवते. ते नाही वेगळे ते बघा मी ती काहीतरी बोलते पण आहे काय ममताला. काय बोलते ममता? काय ती बोलते पटापट ती बोलते वाटतं. स्वतः खात नाहीये बघ. तिला भरवावं लागतं. एवढ्या बिया ठेवल्या की सकाळपासून अजिबात खाल्ल्या नाही. सकाळपासून तिला बिया ठेवल्या तेवढ्या तरी ती खात नव्हती बघा. हे बघा टोमॅटो खाल्ला, काकडी खाल्ली, इतर गोष्टी खाते ती. आता हे द्राक्ष दिलं. 2 द्राक्ष द्राक्ष पण खाल्लं बघा तिने बघा. 2 खाली द्राक्ष तिकडे पडले आणि हे आणि हे 2 द्राक्ष खाल्ली तिने. आणि काकडी खाल्ली दुपारी. आता काकडी खाल्ली. आता काकडी पण खाल्ली ती वय खाली पडली अर्धा. पाणी पण पियाली आता जाऊन तिथे. तिची पण काळजी घ्यावी लागते. उष्णता आहे ना आता. हो. हा पटापट खात नाहीस तू. पण झालं काय बघ ही. अगं कायच करते तुझं. पटापट दे हो. पटापट दे बोलते. एवढी भूक लागली तुला. खायला काय होतं स्वतःच्या तोंडाने? हा काय होतं? अनामिका शना खात नाही. एवढं ठेवलंय तरी पण. सकाळचं पण भरवावं लागतं उठल्यानंतर माहिती आहे का? पहिला उठल्यानंतर पहिलं तिला भरावं लागते. ममता भरवते तिला. आणि तुला बोलू नको म्हणते काय. बस बस. मंडळी आजचा आता दिवस असाच म्हणजे गेला. आम्ही लाईव्ह पण होतो दुपारी. खूप वेळ येतो लाईव्ह ममता आणि अनामिकाला. तर तुम्ही येत राहा, जॉईन होत राहा आमच्या लाईव्हला. ममता पण बोलते बघा. काय म्हणतात? सर्वांनी लाईव्हला जॉईन होत सर्वांनी लाईव्हला येत राहा. मध्ये मध्ये जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं बोला आमच्याशी. गप्पा मला थोड्याशा कुठून बोलताय काय सगळं सांगा आम्हाला. हो तसाच रिस्पॉन्स द्या तुमचा. आणि कोकणी डॉट चेतनला पण मी लाईव्ह येतो 10:30 नंतर रात्री. तेव्हा येत राहा रोज. आज बघूया, आज घरीच आहे तर आता येईन मी लाईव्ह थोड्या वेळात. आणि ममता आणि अनामिका ह्याच्या पण चॅनलला येत राहा लाईव्ह. पण नवीन असतील ते. बाकी येणारे तर येतातच. पण आपले जे न येणारे सबस्क्रायबर आहेत ते पण या सगळ्यांनी लाईव्हला. मी पण बोलत राहा आमच्याशी, गप्पा मारा. काय असेल तर बोला तुमचं पण. चला आता थोडं शॉर्ट्स पण बनवून घेतो, रील्स वगैरे. तोपर्यंत अनामिकाला भरवतो आम्ही जरा. मंडळी आता लंच टाईम चालू आहे ऑफिसचा आणि आम्ही रोज असं एकत्र बसतो जेवायला. आज ममताने बघा भेंडीची भाजी भाकरी अशी दिली आहे मला डब्यामध्ये. आणि आवळा पण आहे इकडे. या जेवायला. आज पण आलो अय्यंगार बेकरीमध्ये. आणि बघा छान असं इथे आमच्या इथे अय्यंगार बेकरी आहे आणि सगळे पदार्थ इथे मिळतात. आणि स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. ते बोलले की माझ्या चॅनलला सपोर्ट करेन. थँक्यू त्यांचं. आणि आमचं आता जेवण झालं आणि ममता लाईव्ह आली आहे इकडे तिच्या चॅनलला, ममता आणि अनामिका. मग मी येत राहा, जॉईन होत राहा आमच्या लाईव्हला. माझ्या पण चॅनलला मी लाईव्ह घेतो कोकणी डॉट चेतनला, त्याला पण जॉईन होत राहा. आणि ममताच्या पण चॅनलला जॉईन होत राहा, ममता आणि अनामिका चॅनलला. आणि इकडे बघा मंडळी काय चालू आहे आमच्या अनामिका पिल्लूचं बघा. बिया घातलेल्या तर बिया खायच्या सोडून ती काय करते बघा. तिला खोबरेल तेलची बाटली दिसली ना की असंच करते ती. तिची मस्ती बघा कशीच चालू आहे ती. अशीच मस्ती करत असते ती दिवसभर. आणि बाटलीवरती कशी चढली आहे बघा बॅलन्सिंग करून. काय तिचे चालू आहे बघा नखरे. आणि ममता इथे लाईव्ह स्टार्ट आहे ममताचं. तर चला मंडळी, ममताची थोडी तब्येत ठीक नाही आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नवीन असतील कोणी तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कोकणी डॉट चेतन आणि ममता अँड अनामिका. बाय सर्वांना.